बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. झाला का काही बदल? तर हो, थोडाफार बदलतोय, झाला आहे. पण संध्याकाळी परत चेंज होऊ शकतं हे सगळं. पण चला, काय बदल झाला आहे तो मी सांगतेच तुम्हाला. नंबर 5वर आहे दीपाली सय्यद. मी जसं बोलले, नंबर 5वरच दीपाली सय्यद आपल्याला संडेला घरातून सगळ्यात आधी एक्झिट होताना दिसेल. तर तेच तर यांचे परफॉर्मन्स वगैरे सगळ्या गोष्टी होतील. आणि नंबर 5ला घराबाहेर पडेल दीपाली सय्यद, हे मला असं वाटते. नंबर 4ला आहे राकेश बापट. खूप कमी वोटिंग भाई, खूप कमी. आता आज रात्री जर्नी व्हिडिओ राकेश बापटची, बघू काही इम्पॅक्ट पडतो का. आणि वोट्स काही गिरावट तर नाही होणार. इथून येईल तर राकेश बापट वरतीच येईल. एक तर 3 नंबरला जास्तीत जास्त त्याच्यावरती नाही जाणार, कारण वोट्स इतके नाही येते त्याला, कारण गेम नाही खेळाय. बिग बॉसची एक नॅचरल ऑडियन्स असते ना, ती कनेक्ट नाही करू शकली. बिग बॉसची नॅचरल ऑडियन्स त्याच्यावर कनेक्ट करते जो भावनिक पण असतो, गेम पण खेळतो, टास्क पण खेळतो. सर्वात इम्पॉर्टंट, आता आई नो त्याला गुडघ्याची इंजरी, आता हेल्थ प्रॉब्लेम असल्यावर आपण काहीही करू शकत नाही. पण ठीक आहे, राकेश बापटने खूप वेळा स्टँड पण नाही घेतले, तर त्या पण एक गोष्टी आहे ना लोकांना आवडते. ते एक जेंटलमॅनची ती पर्सनॅलिटी ना, ती दिसली राकेश बापटची घरामध्ये. त्याबद्दल काही वाद नाही, त्याची एक जेंटलमॅनची पर्सनॅलिटी दिसली. फक्त काही गोष्टी ना, जसं मी बोलले तुम्हाला काल रिव्ह्यूमध्ये, मला काही खटकल्या. टास्क रद्द करणं असो किंवा मग ठीक आहे, त्यांनी ते मान्य केलं, ती त्याची स्ट्रॅटेजी होती. काल त्यांनी मान्य केली, ती त्याची स्ट्रॅटेजी होती का बुवा टास्क रद्द करणं, ही त्याची स्ट्रॅटेजी होती. ठीक आहे, पण बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी, बिग बॉसच्या वस्तूंची तोडफोड करणं, राग येणं, राखीच्या अंगावर धावून जाणं, बऱ्याच गोष्टी. इवन आज जर्नी व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी दाखवणार आहे. त्याचं भांडण, त्याचं ते पहिले ते अनुश्रीने आरोप वगैरे लावले मरुचिताने, मग ते स्क्वीज वगैरे केलं, ते दाखवतील. मी सांगते तुम्हाला अजून जर्नीमध्ये काय दाखवल. तो टास्क रद्द करायचा ते दाखवतील. विशालन त्याचं ते पर्सनलवर नागता भांडण झालं, धक्कामुक्की, ते दाखवतील. राखीवर भांडण झालं, ते तो धावून जात होता तिच्यावर, ते दाखवतील. अशा बऱ्याच गोष्टी जे आहे ना जर्नी व्हिडिओत राकेशच्या दाखवतील. तर या सगळ्या गोष्टी दाखवतील. नंबर 3वर आहे तन्वी कोलते. हो, तन्वी कोलते. वाटलं वोट्समध्ये थोडासा इजाफा होईल, पण होऊ पण शकतं. कारण कसं आहे, या सकाळच्या दुपारच्या टायमाला बरेच लोक वर्किंग कामाला जातात. संध्याकाळी येऊन लोक जे असतात ना त्यांचे वोट्स देतात. तर बघूया रात्री ना काय चेंजेस होतात यामध्ये. तर नंबर 3वरच आहे तन्वी कोलते. अरे मी तिचं बघितलं, तिने तिच्या अकाउंटला वोट्सचं टाकलं आहे, ते बघितलं का तुम्ही इंस्टाग्रामला. ती वोट अपील केलेली तिने. खूप काही जे लिहिलं आहे तिने, प्राजक्ता, रुचिता, सगळ्यांबद्दल लिहिलं. अनुश्री, विशाल, सगळ्यांबद्दल लिहिलं आहे तिने, की कोण कसं होतं आणि ती कशी गेम खेळली आहे, या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या आहे. त्यांच्यावर ते कम्पॅरिझन करून शिवीगाळ केली नाही, किंवा मग काय म्हणतात यार, मागून खेळलं नाही, किंवा मग ग्रुप बदलले नाही, अशा बऱ्याच गोष्टी सांगताना दिसली ती. तुम्ही बघू शकता जाऊन. तर तन्वी कोलते नंबर 3वर. हिचा गेम ही ना 1 साइडेड विनर होती. मी तुम्हाला खरोखर सांगते, इवन अजून पण आहे. मी अजून बी बोलते. मी राखी सावंतचा आत्ता एक व्हिडिओ बघितला इंस्टाग्रामवर. काय होतं ते चॅनल, बॉलिवूड फिल्मी समथिंग काहीतरी होतं. तर तिथं राखी सावंत बोललेली आहे का तुम्हाला वाटते अनुश्रीला, विशालला खूप वोट येत आहे, पण तन्वी कोलतेच बिग बॉसची ट्रॉफी उचलणार आहे. सीझन 6 आहे, विनर फिक्स आहे. डायरेक्ट अशी बोलली ती की तन्वी कोलतेने ट्रॉफी नाही उचलली तर मी माझं नाव नाही लावणार. डायरेक्ट असं बोलली. म्हणे राकेश बापट ठीक आहे, मला आवडतो, मी त्याला सपोर्ट पण करते, पण तो पण ट्रॉफी घेणार नाही म्हणे. तन्वी कोलतेच ट्रॉफी उचलणार आहे, हे राखीने दावा केला डायरेक्ट. ती हे पण बोलली यार, सीझन 6 विनर फिक्स आहे. म्हणजे आता आपण हे म्हणू शकतो की यार मग शेवटी यांनी निगेटिव्ह का दाखवलं, हा एक प्रश्न पडतो सगळ्यात मोठा. यांनी 85 दिवस या मुलीची इतकी पॉझिटिव्ह, इतकी 1 साइडेड विनर वाटत होती मुलगी, आणि अचानक तुम्ही तिला ऑडियन्सला पूर्णपणे हेट करायला मजबूर करून टाकलं. म्हणजे तिचं इतकं निगेटिव्ह तुम्हाला मग दाखवायचं नव्हतं, तर तुम्ही एडिट करायला हवं होतं. माझंही म्हणणं आहे, तुम्हाला 1 साइडेड विनर करायचीच होती ना.
तर मग तुम्ही एडिट करायचं होतं. लोकांना तिचं त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तुम्ही, तिची निगेटिव्ह साईड पूर्णपणे पहिले तुम्ही झाकली का नाही का, किंवा मग ती वागलीच नाही असं काय असू शकतं. पण नंतर ती पूर्णपणे एक्सपोज झाली 85 दिवसानंतर, आणि मग ते काय होतं असं होतंय. आणि मग ठीक आहे, ती विनर झाली तर काय, आता काय बोलणार आहे आपण. ठीक आहे, हो द्या विनर. 85 दिवसाची मेहनत आहे तिची, जाऊ द्या. ती जसं पण खेळली, फेक असो ॲक्टिंग असो, ती खेळली बाई. बसून तरी राहिली नाही का कोपऱ्यात, हे महत्त्वाचं आहे. ती बसून नव्हती राहिली, ती खेळत होती, ती टास्क खेळत होती, आहे की नाही. आपण जसं म्हणतो राकेश बापटचा गेम नाही, तसं आपण म्हणतो का तन्वीचा काहीच गेम नाही आहे. नाही, ती पोरगी टास्क खेळली आहे, ती पोरगीने सगळं केलेलं आहे. तर ठीक आहे, विनर होते हो द्या. ती गेमर आहे, हे ती गेमर आहे. मी नेहमी म्हणते विशाल मास्टर माइंड आहे, अनुश्री पण एक चांगला गेम खेळली, इंडिव्हिज्युअल गेम खेळली आहे, आणि तन्वी पण एक गेमर आहे. तर हे तिघं गेमर आहे. आणि हे दोघं जे आहे ना, हे पर्सनॅलिटी आहे. आणि पर्सनॅलिटी जास्त करून खूप कमी वेळा जिंकते. आणि पर्सनॅलिटी तेव्हा जिंकते जेव्हा ती घरात थोडी जास्त इन्व्हॉल्वमेंट पण दाखवते. राकेश बापटचा तोच प्रॉब्लेम झाला, इन्व्हॉल्वमेंट कमी झाली. आणि मी समजू शकते त्याला गुडघ्याची इंजरी झाली म्हणून त्याने ते केले असेल त्या गोष्टी. ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. ठीक आहे, नंबर 3वर तन्वी कोलते. तर नंबर 2वर इथं आली आहे अनुश्री माने. हो, नंबर 1ची मुलगी अनुश्री माने आली आहे आता नंबर 2वर. हो, विशाल कोटियन नंबर 1वर आला आहे. विशाल कोटियनचा अकाउंट पण आलं आहे. त्याला खूप सपोर्ट मिळतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, त्याला हिंदी इंडस्ट्री पण त्याला वोट्स आणि सपोर्ट अपील करताय सारखे. असे बरेच जण, त्याचे जे ओळखीचे ॲक्टर वगैरे कोणी पण असेल, शिव ठाकरेंनी त्याला सपोर्ट दर्शवला आहे. शिव ठाकरे म्हणे मला असं वाटतं का माझा मित्र जिंकावा. विशाल जे तो घरामध्ये गेम पण खेळला आहे, एक मास्टर माइंडचा. खरोखर विशाल घरामध्ये गेम खेळला आहे, तो डिझर्व करतो ट्रॉफी. मी हे पहिले पण बोलली आहे. आणि तन्वी कोलते, हे बघा, अनुश्री, विशाल, तन्वी कोलते तिघं पण ट्रॉफी डिझर्व करतात, कारण तिघांचा गेम होता घरात. बाकीच्यांचं मी काही म्हणत नाही, पण या तिघांनी गेम खेळला आहे घरात, या तिघांनी डोकं लावलं आहे घरात, या तिघांनी टास्क खेळले घरात, या तिघांनी नेहमी काही ना काही द्यायचा प्रयत्न केला, मुद्द्यांमध्ये आवाज उचलायचा प्रयत्न, सगळ्या गोष्टी केल्या यांनी. तर त्याच्यामुळे मी म्हणेन की येस, यांचा काही ना काही गेम राहिलेला आहे आणि एकदम स्ट्रॉंग पद्धतीने या तिघांचा गेम राहिला आहे. मी तर या तिघांपैकी कोणी विनर हो, काही प्रॉब्लेम नाही. खरंच तन्वी तुमची फेवरेट असेल, तुम्हाला 85 दिवस खेळ आवडला तिचा, मग नंतर तुमचं बिन असलं, मी काल पण बोलली, द्यावे वोट. फेवरेट होती, द्या वोट. अनुश्री फेवरेट आहे. अनुश्रीला अख्खे इन्फ्लुएन्सर सपोर्ट करत होते, करताय अजून पण. अनुश्री आणि विशालमध्ये खूप जास्त अंतर पण नाही आहे. रात्रीपर्यंत असं पण होऊ शकतं का अनुश्री वरती येईल नंबर 1वर, सांगता नाहीत. पण सध्या शिव ठाकरेंनी पण सपोर्ट दर्शवला आहे याला, विशाल कोटियनला. लोकांनी ते क्लिप्स, इंटरव्ह्यूज पाहिले असेल, केला असेल विशालला वोट्स भरपूर जणांनी, जे शिवचे फॅन असतील त्यांनी. आणि शिव आत्ताच द 50 शो जिंकला, इतका मोठा रिॲलिटी शो, इतके जबरदस्त लोक, म्हणजे इतके जबरदस्त सदस्य गेले होते, जान्हवी असो, प्रिन्स असो, सगळे असो. तर शिव ठाकरे आता खूप मोठं नाव झालेलं आहे, म्हणजे पहिल्यापासून मोठं होतं, पण ते जसं एक रिॲलिटी शो त्याच्या नावावर करतो ना, तसं ते म्हणतात ना, ते चाहत्यांची संख्या वाढत चालली आहे त्याची. सो शिव ठाकरे आज घरात आला आहे, धमाल, मज्जा मस्ती सगळं बघायला मिळणार आहे. रात्री मी रिव्ह्यूज सांगणारच आहे की शिव ठाकरे काय बोलला, काही नाही, सगळ्या गोष्टी. तर हे आहे लेटेस्ट फ्लोटिंग ट्रेंड्स गाईज. तुमचा वोट सपोर्ट कोणाला मला नक्की सांगा. 5 नंबरला दीपाली, जसं मी बोलली 5 नंबरलाच बाहेर जाईल. 4 नंबरला राकेश तर बघू आज जर्नी व्हिडिओ आल्यानंतर काही होतं का, वरती वगैरे येतं होतं, खाली तर नाही जाणार तो, वरती जायचं तर जाईल. राकेश 5 नंबरला जाणार नाही. राकेश 4 नंतर 3ला जाऊ शकतो. तर नंबर 3ला आहे तन्वी कोलते. तन्वी कोलतेला रात्रीतून वोट्स येतील का, जाईल का 2 नंबरवर तन्वी कोलते, हा एक मोठा प्रश्न आहे. तन्वी कोलते नंबर 3, कारण तिचा काल जर्नी व्हिडिओ बऱ्यापैकी चांगला होता, पण सगळ्यात बेस्ट यार मला आहे ना विशाल कोटियनचा जर्नी व्हिडिओ आवडला. तन्वीचाही चांगला होता. मी तन्वीच्या जर्नी व्हिडिओला जर 95% देत असेल ना, तर मी विशालच्या जर्नीला 98-99% देईल. म्हणजे असा जर्नी व्हिडिओ होता. तन्वीचा जास्त 1-2 मिनटाचा जास्त होता, विशालचा 1-2 मिनटाचा कमी. सगळ्यात मोठा जर्नी व्हिडिओ तन्वी कोलतेचा होता. पण आज बघू राकेश बापटचा किती मिनटाचा आहे, त्याच्यावर मी सांगते तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टी. नंबर 5वर दीपाली, नंबर 4वर राकेश, नंबर 3वर तन्वी, नंबर 2वर अनुश्री, आणि नंबर 1वर राज्य करतोय विशाल कोटियन. रुचितानी पण सपोर्ट दर्शवला, मी मगा बघितलं. रुचितानी पण वोट अपील केलेली आहे की विशालला जाऊन वोट करा, तो गेम खेळलाय घरात. आणि ते मी पण मान्य करते, गेम खेळाय बाई विशाल,
करा वोट. विशालला करा, अनुश्रीला करा, तन्वीला करा, राकेशला करा. जो तुमचा फेवरेट आहे त्याला सगळ्यांना धडाधड वोट करा. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमच्या नजरेत विनर कोण आहे? आणि मला असं वाटतंय तन्वी ट्रॉफी उचलेली यार. राखीने दावा केला आहे ना त्याच्यावरून वाटतंय. ती म्हणते सीझन 6 आहे, विनर फिक्स आहे यार. म्हणजे यांनी ना यार पार शेवटी ना पार डाव गोंधळून टाकलाय यार. म्हणजे पहिल्यापासून ही विनर फिक्स होती आपली, तन्वी कोलते विनर फिक्स होती. पण नंतर ती अचानक निगेटिव्ह दिसायला लागली. मग आपण म्हणालो नाही, मग अनुश्री नाही तर विशाल विनर व्हायला पाहिजे. पण असं होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की एक रितेश सरांच्या हातात, एका हातात एक टोळीचा बंद असणार आहे, एका हातात काटाचं. तर इथे काटाचं तर कदाचित तन्वीच राहील, कारण राकेशचा इतका गेम नाही, दीपाली इतकी स्ट्रॉंग नाही. त्याच्यामुळे येस, तन्वीचे चान्सेस या हातात राहील. आणि ह्या हातात मग अनुश्री राहते का विशाल राहतो हा एक मोठा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, 2 हातात हे 2 जण राहतील. एका हातात तन्वी राहील किंवा राकेश आणि एका हातात विशाल किंवा अनुश्री. तर बघूया कोण जिंकल. काय वाटतं तुम्हाला? बिग बॉस सीझन 6ची ट्रॉफी कोण जिंकल? तन्वी, विशाल, अनुश्री की राकेश? कोण जिंकल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स गाईज. भेटूया लवकरच, रात्री भेटूया रिव्ह्यूमध्ये. तेव्हा पण सांगते मी वोटिंग ट्रेंड काय नाही.